शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीमध्ये 45 उमेदवारांचा समावेश। पहिल्या यादीत बहुसंख्य विद्यमान आमदारांना तिकीट। विधानसभेसाठी भाजपची 99 उमेदवारांची यादी जाहीर, तर शिवसेनेकडून 45 जणांना उमेदवारी घोषित। मात्र राष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवारांची यादी घोषित नाही। विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून उमेदवारी यादी जाहीर। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढवणार। माहीम विधानसभेसाठी शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकरांना उमेदवारी, तर मनसेकडून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे रिंगणात। वरळी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून संदीप देशपांडेंना उमेदवारी जाहीर। ठाकरे गटाचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे रिंगणात। शिवसेनेकडून रत्नागिरी विधानसभेसाठी उदय सामंत यांना, तर राजापूरमधून किरण सामंत यांना उमेदवारी। नांदगावमधून सुहास कांदे निवडणूक लढवणार। राजापूरमध्ये शिवसेनेकडून किरण सामंत यांना उमेदवारी, त्यामुळे किरण सामंत विरुद्ध ठाकरेंच्या सेनेचे नेते राजन साळवी अशी लढत होणार। गुहागर विधानसभा मतदारसंघात मनसेचा उमेदवार ठरला। मनसेचे गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधींना उमेदवारी। विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्यासमोर मनसेचं आव्हान। कोल्हापूर उत्तरमधील शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर अद्याप प्रतीक्षेतच। पहिल्या यादीत क्षीरसागर यांचं नाव नाही। राधानगरीमधून प्रकाश आंबेडकर आणि करवीरमधून चंद्रदीप नरकेंना उमेदवारी। शिवसेनेकडून पहिल्या उमेदवार यादीमध्ये विदर्भातील 6 उमेदवारांची नावं घोषित। दिग्रसमधून संजय राठोड, बुलढाण्यातून संजय गायकवाड, मेहकरमधून संजय रायमुलकर, दर्यापूरमधून अभिजित अडसूळ, रामटेकमधून आमदार आशिष जयस्वाल यांना उमेदवारी। नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये तिहेरी लढत। मनसेकडून गजानन काळेंना उमेदवारी, तर भाजपकडून मंदा म्हात्रे आणि भाजपनं तिकीट नाकारल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले संदीप नाईकांचा तुतारी चिन्हावर लढण्याचा निर्णय। लहान भावानं विश्वासघात केला, जो भावाचा नाही झाला तो जनतेचा काय होणार? कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केदा अहेरांचा राहुल अहेरांवर हल्लाबोल। निवडणूक लढण्याचीही घोषणा केली। अजित पवारांनी नव्या उमेदवाराला संधी दिली तरी चालेल, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंचं वक्तव्य। महायुतीच्या एका गटाकडून बनसोडेंना उमेदवारीला विरोध। शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना संध्याकाळी वर्षा निवासस्थानी हजर राहण्याचे आदेश। पक्ष कार्यालयातून सगळ्या आमदारांना मुंबईमध्ये येण्याचे आदेश। मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते गुवाहाटीमध्ये कामाख्या मंदिरात पूजा। मुख्यमंत्री सहकुटुंब कामाख्या देवीचं दर्शन घेणार। निलेश राणे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। संध्याकाळी कुडाळ हायस्कूल मैदानावर महायुतीकडून जाहीर सभेचं आयोजन। कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे लढत होणार। महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित। ठाकरे पक्ष 18, काँग्रेस 14, तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला। बाळासाहेब थोरात यांच्या शिष्टाईला यश। काँग्रेसला 105, ठाकरे गटाला 95, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 84 जागा मिळण्याची शक्यता। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा पूर्ण। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया। संयुक्त पत्रकार परिषद घेत जागा वाटप आणि यादी जाहीर होणार का याकडे लक्ष। शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांना जालना विधानसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी। शिवसेनेकडून खोतकरांना 8व्यांदा उमेदवारी जाहीर। कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष। खडकवासलामध्ये मनसेकडून गोल्डन मॅन ओळख असणाऱ्या माजी आमदार रमेश वांजळे यांच्या मुलाला उमेदवारी। मयुरेश वांजळे खडकवासलामधून लढणार। हडपसर विधानसभेसाठी मनसेकडून साईनाथ बाबर रिंगणात। सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असं म्हणत बाबर यांनी राज ठाकरेंचे आभार मानले। कोथरूडमध्ये मनसेकडून किशोर शिंदेंना उमेदवारी। भाजप नेते चंद्रकांत पाटलांना मनसेचं आव्हान। ठाण्यातील मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज ठाकरे उपस्थित राहणार। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असल्याची जाधव यांची प्रतिक्रिया।
कर्जतमध्ये राष्ट्रवादीला धक्का. रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारेंकडून अपक्ष लढण्याची घोषणा. 200 पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. कर्जत विधानसभा शिवसेनेला गेल्यानं निर्णय. महायुतीमध्ये भंडाऱ्याच्या साकोलीची जागा राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता. त्यामुळे भाजपचे नाराज पदाधिकारी सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत. आयात उमेदवार न देण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी. परळी मतदारसंघातील 112 मतदान केंद्रांना अतिसंवेदनशील घोषित करा. सीसीटीव्ही कॅमेरे आणि SRPAच्या सुरक्षेमध्ये मतदान करण्याची विनंती करणारी याचिका. औरंगाबाद खंडपीठाचे निवडणूक आयोगाला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश. लाडकी बहीण योजनेला कोर्टात आव्हान देणाऱ्या अनिल वडपल्लीवारांना सुरक्षा देण्याची मागणी. जीवाला धोका असल्याचा वडपल्लीवारांचा अर्ज. पोलीस सुरक्षा देण्यावर कायद्यानुसार निर्णय घ्या. कोर्टाचे आदेश. राज्यभरात पहिल्याच दिवशी 59 जणांचे अर्ज. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर. सिंधुदुर्गच्या कुडाळ मालवण मतदारसंघातून ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. शक्ती प्रदर्शन करत वैभव नाईक उमेदवारी अर्ज भरणार. भाजप नेत्यांचा अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला. 24 ऑक्टोबरला चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, अतुल भातखळकर. 25 ऑक्टोबरला राहुल नार्वेकर, 28 ऑक्टोबरला फडणवीस, मुनगंटीवार, गिरीश महाजन, तर 29 ऑक्टोबरला लोणीकर अर्ज भरणार. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रियंका गांधी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. यावेळी सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी उपस्थित राहणार. चंद्रपूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडेही निश्चित. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार शरद पवार पक्षामध्ये आज प्रवेश करणार. जोरगेवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. श्रीगोंद्यातून अजित पवार पक्षाला धक्का. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे ठाकरे गटात प्रवेश करणार. श्रीगोंदा तालुक्यात भाजपला उमेदवारी मिळाल्यानं नागवडेंचा निर्धार. परळी विधानसभेसाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार. यावेळी पंकजा मुंडेंसह स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार. मंत्री छगन भुजबळ उद्या विधानसभा निवडणुकीसाठी येवल्यातून नामनिर्देशन पत्र दाखल करणार. यावेळी येवला येथील भुजबळ संपर्क कार्यालयाजवळ भुजबळ शक्ती प्रदर्शन करणार. चंद्रकांत पाटील गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार. कोथरूडच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शक्ती प्रदर्शन करणार. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित राहणार. कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये महायुतीत मोठा धक्का. राष्ट्रवादीचे नेते सुधाकर गारे हजारो कार्यकर्त्यांसह महायुतीतून बाहेर. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना उमेदवारी मिळाल्यानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. 28 तारखेला बारामती मतदारसंघातून अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार. कन्हेरीच्या मारुती मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कळवा मुंब्रा विधानसभेसाठी नजीब मुल्ला यांना उमेदवारी. मुल्ला यांना अजित पवार यांनी पक्षाचा AB फॉर्म दिला. नजीब मुल्ला 28 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार. 24 ऑक्टोबरला मनोज जरांगे पुन्हा इच्छुकांची बैठक घेणार. निवडून येऊ अशाच ठिकाणी उमेदवार उभे करणार. मनोज जरांगेंचं वक्तव्य. परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होणार. संयुक्तरित्या ही यादी जाहीर होईल. बच्चू कडूंचं वक्तव्य. रायगडच्या अलिबागमधून शेकापच्या चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी. अलिबाग मुरुड मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचा हक्काचा उमेदवार पाहिजे. चित्रलेखा पाटील यांची प्रतिक्रिया. बीडचे खासदार बजरंग सोनावणेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली. विधानसभेच्या तोंडावर दोघांमध्ये दुसरी भेट. साधारण तासभर चर्चा. भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ. सहकारी पतसंस्थेतील लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक प्रकरणात महाजनांचा सहभाग असल्याचा आरोप. महिला IPS अधिकारी भाग्यश्री नवटकेंची हायकोर्टात याचिका. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. पाथरी विधानसभा मतदारसंघात पहिला अर्ज दुराणी यांनी भरला. पाथरी विधानसभेसाठी महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्ह. बारामतीत अजित पवारांचे निकटवर्तीय दौंडचे माजी आमदार रमेश थोरात सुप्रिया सुळे यांच्या भेटीला. सुप्रिया सुळे आणि रमेश थोरात यांच्यात बंद दाराआड चर्चा. दौंडची जागा भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांना जाहीर झाल्यामुळे राष्ट्रवादीचे रमेश थोरात आणि अजित पवारांची साथ सोडणार. रमेश थोरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये येण्यास इच्छुक. भाजप आमदार राहुल कुल पुन्हा सागरवर. राष्ट्रवादी काँग्रेसमधून इच्छुक रमेश थोरात यांची बंडखोरी थोपवण्यासाठी राहुल कुल यांचे प्रयत्न.
नाशिकमध्ये सिन्नर विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता. उदय सांगळे यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक नेत्यांचा विरोध. सिन्नरची जागा शिवसेनेला मिळावी. पंचायत समिती माजी सभापती बाळासाहेब वाघ यांची मागणी. ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्यात बैठक. आरक्षणवादी चौथ्या आघाडीची घोषणा केली. राष्ट्रवादीचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांचा वंचितमध्ये प्रवेश. राष्ट्रवादीला जागा न मिळाल्यानं वंचितकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय. केजसाठी उमेदवारी जाहीर होताच स्मिता मुंदडा प्रचाराला लागल्या. मतदारांच्या भेटी घेत संवाद साधण्यास सुरुवात. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये बीडच्या केज विधानसभा मतदारसंघात नमिता मुंदडा यांना दुसऱ्यांदा संधी. पहिल्या दिवशी बीड तहसीलमधून 145 तर परळी तहसीलमधून 49 उमेदवारी अर्जांची विक्री. परळीमध्ये राजेभाऊ फड यांनी दाखल केला पहिला उमेदवारी अर्ज. बीडमधून एकाही उमेदवाराचा अर्ज नाही. हिंगोली जिल्ह्यात पहिल्याच दिवशी 153 अर्ज वितरित. हिंगोली, कळमनुरी, वसमत या 3 मतदारसंघात 68 इच्छुकांनी अर्ज घेतले. परभणी तालुक्यातल्या धारणगाव वासियांचा मतदानावर बहिष्कार. धारणगाव साडेगाव रस्त्यावरील पुलाचा प्रश्न न सोडवल्यानं गावकरी संतप्त. पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडेंना तिकीट दिलं तर प्रचार न करण्याचा महायुतीतील 18 माजी नगरसेवकांचा ठराव. नांदेडचे जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंडारकर यांना तिकीट देण्यात यावं यासाठी शिवसैनिक वर्षावर. गोरगरिबातून निष्ठावंताला उमेदवारी देण्याची शिवसैनिकांची मागणी. सांगली विधानसभेसाठी काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई पाटील इच्छुक. उमेदवारी दिली नाही तर लोकसभेप्रमाणे बंडखोरी करू. पृथ्वीराज पाटील गटाकडून इशारा. सोलापूर मध्याची जागा ही शिवसेनेचीच. ही जागा शिवसेनाच लढणार. भाजपला जागा सुटल्याची चर्चा निराधार. शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा दावा. जळगावमध्ये पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहनांची तपासणी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर. पुण्यातील हडपसरमध्ये नाकाबंदीवेळी वाहनातून 22,90,000ची रोकड सापडली. रोकड जप्त. आयकर विभागाकडून पुढची कारवाई सुरू. सांगली विधानसभेसाठी काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई पाटील इच्छुक. उमेदवारी दिली नाही तर लोकसभेप्रमाणे बंडखोरी करू. पृथ्वीराज पाटील गटाकडून इशारा. यवतमाळ जिल्ह्यातील भाजपच्या ताब्यात असलेल्या आदिवासी राखीव आर्णी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा. शिवसेनेकडून उपजिल्हाप्रमुख डॉक्टर विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी. बदलापूर घटनेप्रकरणी सुमोटो याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. अशा घटना टाळण्यासाठी उच्चस्तरीय समितीच्या कामाचा प्रगती अहवाल हायकोर्टात सादर होण्याची शक्यता. सचिन वाझेला हायकोर्टाचे दिलासा. 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणी जामीन मंजूर. मात्र मनसुख हिरेन हत्याकांड आणि अँटेलिया स्फोटक प्रकरणामुळे वाझेचा मुक्काम तुर्तास कारागृहातच. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अनमोल बिश्नोईचं नाव समोर. अनमोल बिश्नोई स्नॅपचॅटद्वारे शूटर्सना ऑर्डर देत असल्याचं मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात उघड. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासाची झिशान सिद्दीकींनी पुन्हा माहिती घेतली. दुसऱ्यांदा झिशान यांची पोलीस आयुक्तांसोबत चर्चा. सलमान खानला धमकी देणारा आणि तुरुंगात असणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवण्याची ऑफर. उत्तर भारतीय विकास सेनेनं तुरुंगात पत्र पाठवून लॉरेन्सना निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. सलमान खाननं बिश्नोई मंदिरात जाऊन माफी मागावी. काळवेट मारलेलं नसलं तरी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हे गरजेचं आहे. गायक अनुप जलोटा यांचा सलमान खानला सल्ला. धारावी पुनर्विकास प्रकल्प अक्सा आणि मालवणी गावात राबवण्यास ग्रामस्थांचा विरोध. भूमिपुत्रांच्या हक्काच्या जमिनी अदानींच्या घशात घालू देणार नाही. अस्लम शेख यांची भूमिका. गुहागर चिपळूण मार्गावरती ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू. ट्रक चालक घटनास्थळावरून फरार. ट्रकला आग लावण्याचा जमावाकडून प्रयत्न. कझान येथील गव्हर्नर पॅलेसमध्ये पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात बैठक. आमचे आणि भारताचे संबंध मजबूत. पुतीन यांचं वक्तव्य. तर कझानसारख्या सुंदर शहरात बोलवल्याबद्दल मोदींनी पुतीन यांचे आभार मानले. विमानांना बॉम्ब न उडवण्याच्या धमकीचे कॉल आणि मेसेज येण्याचं सत्र सुरू. इंडिगोच्या आणखी 13 विमानांना बॉम्बची धमकी. देशभरातील सीआरपीएफ शाळांना बॉम्ब न उडवण्याची धमकी. केंद्रीय राखीव पोलीस दलानं दिल्लीतील शाळा रिकामी करून तपासणी केली. मात्र काहीही संशयास्पद आढळलं नाही. हिजबुल या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाचा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू. नसरल्ला ज्या बंकरमध्ये राहायचा त्या बंकरमध्ये $500 दशलक्ष सोनं आणि रोख रक्कम सापडल्याचा इस्रायलचा दावा. बंगळुरू कसोटी सामन्यामध्ये न्यूझीलंड विरुद्ध पहिलं शतक साकारत 150 धावांची खेळी करणाऱ्या सरफराज खानला आनंदाची बातमी.
सर्फराजची पत्नी रोमना जहूरनं मुलाला जन्म दिला. अभिनेता प्रभासचा 23 ऑक्टोबरला 44वा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं प्रभासच्या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट राजा साबचं पोस्टर रिलीज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.